मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे। राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची माफी मागितली, त्यानंतर खटला मागे। अद्वै हिरेंनी चुकीची माहिती दिल्याचा राऊतांचा आरोप। राहुल गांधींची भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी। आरएसएस अपमान प्रकरणी नवीन जमीनदार सादर। हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवे जमीनदार। ठाण्यात राहुल गांधींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी। एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका। कृष्णा आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा। 6 महिन्यांमध्ये मिळालेली माहिती सीआयडीला दिली। देशमुख कुटुंबियांच्या जीवाला आता धोका। धनंजय देशमुखांच्या आरोपांची गृह मंत्रालयाने दखल घ्यावी, जरांगेंची ही मागणी। पोलीसच आरोपी कृष्णा आंधळेचा बचाव करताय, प्रकाश सोळंके यांचा हा आरोप। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार। नायडूंच्या पक्षाचे व्हीएसआर कंपनीसोबत चांगले संबंध असल्याचा आरोप। निष्पक्ष तपासावर रोहित पवार यांच्याकडून शंका व्यक्त। व्हीएसआर कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हेच अजितदादांना न्याय देऊ शकतात, रोहित पवारांना विश्वास। ब्लॅक बॉक्सबाबत दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती। 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटलेले। बैठकीत दादांनीच तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिलेली, सूत्रांची माहिती। विलिनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवार यांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते, मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता, सूत्रांची ही माहिती। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या विनाच होणार। विधानसभेनंतर आता विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच। 10% निकष पूर्ण होत नाही, त्यामुळे काँग्रेसचा दावा रखडला।